नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी भाकरी बनवणार आहे. माझ्या चॅनल वरती बरेच भाकरींचे प्रकार मी दिलेले आहे, पण आजची ही जी भाकरी आहे तर ते सर्व धान्य मी एका ठिकाणी केलेलं आहे आणि ती भाकरी मी इथे बनवणार आहे. मल्टीग्रेन पीठ मी घरीच बनवलेलं आहे. तर त्यामध्ये मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, अर्धा किलो मी घेतलेली आहे बाजरी, पाव किलो नाचणी, त्यानंतर एक एक वाटी पाव किलो पेक्षा म्हणजे 100 सव्वाशे ग्राम मी घेतलेले आहे. अख्खे चणे आहेत लाल, काबुली चणे घातलेले आहे, अर्धा वाटी मी घातलेली आहे हरभऱ्याची डाळ, 3 ते 4 टीस्पून घातलेले आहे मेथी दाणे. असं सर्व हे एका ठिकाणी करून आणि हे पीठ मी घरी दळलेलं आहे. तर मल्टीग्रेन ही भाकरी सगळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे आणि हव्या तेवढ्या पातळ भाकरी आपण याच्या बनवू शकतो. कुठलंही आपण उकड पीठ न करता सुद्धा खूप पातळ भाकरी बनवू शकतो. चला तर मग मल्टीग्रेन पिठाची भाकरी इथे बनवायला सुरुवात करते. गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. 1 ग्लास पाणी मी या तव्यावरती इथे गरम करायला ठेवते. हे मल्टीग्रेन पीठ मी घरीच तयार केलेलं आहे. तर आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्या आहे तेवढं पीठ आपल्याला इथे ताटामध्ये काढायचं आहे. पाणी पण तुम्ही आपल्याला भाकरी बनवायचे त्याप्रमाणेच इथे तव्यावरती गरम करत ठेवायचं आहे, किंवा एकदम पाणी टाकल्यानंतर तुम्हाला जर जास्त पातळ होण्याची भीती असेल तर तुम्ही पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्या गरम आणि नंतर इथे यूज करू शकता. पाणी गरम झालेलं आहे, छान उकळलेलं आहे. मी इथे 3 ते 4 छोट्या छोट्या पातळ भाकरी इथे माझे होणार आहे तेवढं पीठ मी इथे घेतलेलं आहे. तव्यावरचं पाणी पिठामध्ये घालणार आहे अर्ध, आणि अर्ध पाणी मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. परत तवा आपल्याला ठेवायचा आहे. हे पीठ गरम आहे, कालथ्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने मिक्स करू शकता, किंवा अलगद असं हे वरती थोडंसं मिक्स झाल्यानंतर हे लगेच थंड होतं. हे राहिलेलं पाणी पण इथे गरम मी घालून घेते, आणि आता आपल्याला नॉर्मल पाणी आहे ते घ्यायचंय. थोडं थोडं आता आपल्याला थंड पाणी घेऊन आणि तर आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे. मस्त गोळा तयार करायचा आहे, एकदम पातळ नाही. नंतर आपण भाकरी बनवताना आपल्याला हवं तसं थोडंसं पाणी घेऊन आणि बनवू शकतो. सुरुवातीला हा गोळा असाच तयार करायचा आहे. गोळा आपला तयार झालेला आहे. छोट्या छोट्या आपल्या मिडियम पातळ साईजच्या आपल्या ह्या 5 भाकरी इथे होणार आहे. पीठ मळल्यानंतर बाकी बाजूला ठेवून आणि हा आपल्याला भाकरीचा उंडा इथे परत छान मळून घ्यायचा आहे. अतिशय पातळ भाकरी येतात ह्या, पचायला हलक्या आणि पौष्टिक आहेत. वजन ज्याचं वाढत असेल त्यांनी ही भाकरी जर खाल्ली तर अतिशय पौष्टिक भाकरी ही आहे. मुलं सुद्धा खूप आवडीने ह्या भाकरी खातात, कारण कडक ह्या भाकरी होत नाही. त्याच्यामुळे डाळ आहे, चणा डाळ आहे, अख्खे चणे आहेत, नाचणी आहे, बाजरी आहे, तृणधान्य आपण सगळे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. कडधान्य म्हटलं तर आपण याच्यामध्ये घातलेलं आहे हरभरे, जे लाल हरभरे असतात आपले ते पण आहेत, काबुली पण आहे, मेथी दाणे आहे. पौष्टिक आपली ही भाकरी तयार होते. अतिशय पातळ आता ही भाकरी मी तयार केलेली आहे. एकदम पातळ आपली भाकरी तयार झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. तवा गरम झालेला आहे. अलगद ही भाकरी हातावर घेऊन तव्यावर टाकलेली आहे. थोडंसं पाणी वरती लावायचंय. नवीन शिकणारे असतील तरी सुद्धा ही भाकरी छान बनवता येते, कारण अजिबात
पीठ हे होत नाही, क्रॅक जात नाही, त्याच्यामुळे नक्की करून बघा. वरचं पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकरी उलटी करायची आहे. भाकरीवरचं पाणी संपूर्ण सुकलेलं आहे. भाकरी आपल्याला उलटी करून टाकायची. छान आपली भाकरी तयार झालेली आहे. दुसऱ्या गॅसवरती मी भाकरी भाजायला ठेवलेली आहे आणि दुसरी भाकरी आपली तयार झालेली आहे. खूप पटापट या भाकरी तयार होतात. तरतरीत आपली भाकरी मस्त फुललेली आहे. सगळ्या बाजूने पातळ आपली भाकरी केलेली आहे, त्यामुळे भाजायलाही वेळ लागत नाही. अतिशय छान पटपट ह्या भाकरी तयार होतात. ह्याच प्रकारे पाचही भाकरी मी इथे मल्टीग्रेन पिठाच्या तयार करून घेणार आहे. पौष्टिक भाकरी आहे, नक्की करून बघा. सर्व धान्य एका ठिकाणी करून आपण हे दळून आणू शकतो. घरी गिरणी नसेल तरी बाहेर पण हे सगळे धान्य आपले गिरणीवाले दळून देतात. नक्की करून बघा. भाकरी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने सर्व भाकरी मी तयार करून घेणार आहे. पातळ छोट्या मोठ्या साईजच्या 5 भाकरी तयार झालेल्या आहेत. मल्टीग्रेन पिठाच्या आपल्या मस्त भाकरी इथे झटपट तयार झालेल्या आहे. पातळ जाड मी हव्या तशा भाकरी बनवू शकता, छोट्या मोठ्या आकाराच्या. नक्की करून बघा. आजची तुम्हाला या भाकरींची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती भाकरींचे बरेच प्रकार दिलेले आहेत, जरूर बघा. बरेच प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. मला तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.